थांबा सुनबाई. दादा मला उशीर झालाय, मला जाऊ द्या शाळेला. याद राखा, एक पाऊल जरी घराच्या बाहेर टाकलं तर तुमच्या समध्या हरकती आमच्या कानावर आल्यात. काय केलं काल? काय नाही. काय नाही? आणि त्या कोणभटाच्या कानशिरात कुणी मारली? पुण्यात केवढा गदारोळ उठलाय. अहो जाऊ बाई, रात गेली पण तुम्ही काय बोलल्या नाही. हा का असं सांगितलं का नाही? मुळात मारलंच कशाला त्या कोण भटाला? मारलं नाही, भूदेवावर हात टाकला. आणि हात टाकला म्हणजे ब्रह्महत्याच की हो. आप तर घडलंच हात ना, पर त्या कोणभट आता काय गप्प बसलो होय? त्याच्या आळीची जातीची गप्प असतील का? जाऊ बाई, मला सांगा, त्यानं काय कुरापत काढली का? वय माझ्या पदराला हात घातला होता त्यानं. अरे देवा, अगं सावित्री, काय बिलामत मागे लावून घेतलीस बाई? हा हे बघ सावे, तू जे काय केलं ना ते बरोबर केलं नाहीस बघ. पण आहो तसं असेल तर मग जाऊबाईचं काय चुकलं व? काय चुकलं? ती मुलींची शाळा सुरू केली हेच चुकलं. आधी ती शाळा बंद करा म्हणजे समद बंद होईल. अगं पारू, आपली लायकी तर आहे का भूदेवाकडे बघायची? हे बघा, मला उशीर होतोय, मला जाऊ द्या. सावित्री, सुनबाई थांबा. जे झालं ते बरं नाही झालं. काय बिघडल? आणि आजच्या दिवस शाळा बंद राहिली तर काय बिघडत नाही. सावित्री, तू जर का घराच्या बाहेर पाऊल टाकलास ना तर म्या माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन बघ. आत्या, अहो माझं यांच्याशी बोलणं झालं आहे. हे बघा, माझं शाळेत जाणं आज लय गरजेचं आहे. जर मी नाही गेले ना तर मी घाबरले असं लोक म्हणतील. ते म्हणू दे काय बी, बस आमच्या जीवाला घोर नका. हात वा. दादा दादा, अहो नका काळजी करू तुम्ही. मला उशीर होतोय शाळेला जायला. मी आज चालले. सावित्री, सुनबाई थांबा. याद राखा, एक पाऊल जरी पुढे टाकाल तर. आत वा.